सेफ फूड सेफ महाराष्ट्र अभियान के तहत खाद्य एवं औद्योगिक प्रशासन के चलते एफडीए ने हिंगोली जिले के ओढ़ा नागनाथ मंदिर परिसर में बड़ी कार्रवाई की। जांच के दौरान 10 पेड़ा विक्रेताओं की दुकानों का निरीक्षण किया गया। बिना लाइसेंस कारोबार करने वाले दुकानदारों को दुकानें बंद के निर्देशन दिए गए, जबकि खराब गुणवत्ता वाले 93 किलो खोए को नष्ट कर दिया गया। साथ ही 7 नमूने जाँच के लिए जब्त किए गए। खाद्य सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे के सेफ फूड सेफ महाराष्ट्र अभियान के तहत ओढ़ा नागनाथ मंदिर में खाद्य एवं औषधि प्रशासन की टीम ने संज्ञा जांच अभियान चलाया। कार्रवाई के दौरान मंदिर परिसर में पेड़ा बेचने वाले 10 व्यापारियों की दुकानों का निरीक्षण किया गया। जांच में बिना लाइसेंस कारोबार करने वाले विक्रेताओं को तत्काल व्यवसाय बंद करने के निर्देशन दिए गए। एफडीए अधिकारियों के साथ और खराब गुणवत्ता के खोए के साथ नमूने जांच के लिए भेज दिए गए। वही गलत तरीके से संग्रहित किए गए करीब 93 किलो खोए को मौके पर ही नष्ट कर दिया गया। जांच में यह भी सामने आया कि ओढ़ा नागनाथ के कई व्यापारी वसंत से खोया खरीदते हैं। इसके बाद अब एफडीए ने वसंत में भी जांच शुरू कर दी है। इसी के तौर पर खाद्य एवं औषधिक प्रशासन ने श्रद्धालुओं से अपील की है कि वे केवल लाइसेंस प्राप्त दुकानों से ही खाद्य पदार्थ खरीदें और किसी भी प्रकार की शिकायत होने पर तुरंत विभाग को जानकारी दें। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सर यांच्या निर्देशनाखाली तसेच मार्गदर्शनाखाली आपल्या संभाजीनगर विभागामध्ये धडक मोहीम चालू केलेल्या आहेत। सरांनी सुरू केलेल्या सेफ फूड आणि सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत आपण बीड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आपण धडक मोहीम चालू केलेली आहे। त्या अंतर्गत काल संभाजीनगर शहरामध्ये पैठण गेट या ठिकाणी लकी ज्यूस सेंटर, फ्रेश ज्यूस सेंटर, न्यू लकी ज्यूस सेंटर या रेस्टॉरंट कम ज्यूस सेंटर यांच्यावर कारवाई करण्यात आल्या। सदर ठिकाणी आपल्याला विविध त्रुटी आढळून आल्या। त्यामध्ये पाश्चराइज होमोजेनाइज टोन मिल्क जे आहे अल्फान्सो मँगो पल्प यांचा एक्सपर्ट माल आपल्याला सापडला। मग तो जो माल होता तो वापरण्यात येत होता तिथे, तर तिथला तो पूर्ण माल जो आहे एक्सपायर झालेला आपण तो पूर्णपणे तिथेच नष्ट केलेल्या जागेवर त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला शेअर केलेला आहे। त्यामध्ये जसं आईस्क्रीम म्हणून फ्रोझन डेझर्टचा वापर करून लोकांना ग्राहकांना देत होते आणि पेढ्यांमध्ये पण अस्वच्छता आढळून आली। त्यामुळे आपण त्या पेढ्यांचा परवाना न्यू लकी ज्यूस सेंटर या पेढीचा परवाना रद्द केलेला आहे आणि बाकीच्या पेढ्यांवर पण आपण दंडात्मक कारवाई चालू करत आहोत। तसेच काल हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ जे आपलं देवस्थान आहे त्या ठिकाणी पण आपली धडक मोहीम चालू केली होती। त्या अंतर्गत तिथले जे पण 9-10 जे पेढे विक्रेते आहेत त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे। त्या अंतर्गत जवळपास 100 किलोचा जो साठा होता तो नष्ट केला, निकृष्ट पेढ्यांचा साठा होता तो नष्ट केलेला आपण, की त्याला काही मिसब्रँडिंग याच्यामध्ये संज्ञेमध्ये मोडत होतो, त्याला लेबल नाही काही नाही त्या अंतर्गत। आणि तसे तिथले जे ज्यांच्याकडे अन्न नोंदणी परवाना नाही आहे त्या लोकांवर पण आपण दंडात्मक कारवाई आपण चालू करतोय आता। तिसरं कालच बीड या ठिकाणी दहीवंडी तालुका शिरूर कासार येथे आपल्याला गोपनीय माहिती भेटली होती। तेथे जयकृष्णा केक म्हणून एक कारखाना आहे, त्या याच्यामध्ये बर्फी आणि मिल्क केक हे बनवले जात होते। ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि निकृष्ट वातावरणात, खराब वातावरणात तयार केले जात होते। यामध्ये आपण तिथे जे नमुने घेतले त्याच्यामध्ये मिल्क केक, ब्राऊन बर्फी, नंतर खवा, रवा, नंतर ऑइल, मोतीचूरचा दाणा म्हणजे लाडूचा टाईप लूजमध्ये होता आणि तिथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथे सॅफोलाईट हे अडल्ट्रंट आपल्याला आढळलेलं आहे। सॅफोलाईट अडल्ट्रंट आर्टिफिशियल व्हाईटनिंगसाठी यूज होतो आणि ते इनलिगल आहे, ते परवानगी नाही याच्यामध्ये यूज करायला। तर त्या अंतर्गत सदर पेढीचा आपण परवाना तात्काळ निलंबन केलेला आहे, तिथे सदर पेढीला सील केलेलं आहे। त्या अंतर्गत कार्तिक सवाई सिंग राजपुरोहित हा जो तिथला इसम आहे आपण त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 274-75 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। तर सदर ठिकाणचा जो पण माल होता, जो पण 40-50 हजाराचा माल तिथे होता, जो निकृष्ट दर्जाचा होता, तो आपण तिथेच नष्ट करण्यात आलेला आहे। तर आपण पूर्णपणे तिथं पण आपण पोलिसांचा सहयोग घेतलेला आहे आणि अशाच कारवाई आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये माननीय तुकाराम मुंडे सर यांच्या निर्देशनाखाली आणि मार्गदर्शनाखाली इथून पुढे चालूच राहते। सॅफोलाईट हे नॉन फूड आयटम आहे, त्याचा यूज ॲक्च्युली आर्टिफिशियल व्हाईटनिंग जसं आपली बर्फी आहे, कोणती पण बर्फी जर निकृष्ट दर्जाने बनवलेली असेल, निकृष्ट रॉ मटेरियल यूज करून बनवलेली असेल, मग त्याचा तसा कलर प्रॉपर येत नाही, जर तसं चकाकत नाही ते, मग त्याच्यासाठी ते आर्टिफिशियल व्हाईटनिंग यूज केलं जातं।
त्यामुळे ती बर्फी एकदम म्हणजे ती व्हाईट बर्फी राहते किंवा ब्राऊन बर्फी राहते ती एकदम चकचकीत किंवा चमचमीत दिसते ती त्या टाईपला. त्याच्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी असे प्रकार केले जातात या लोकांकडून. याचा नक्कीच आरोग्यावर घातक परिणामच आहे. ते केमिकलच आहे ना एक प्रकारे. सोडियम फॉर्मॅलिटीहाइड म्हणून त्याचा एक कंटेंट राहतो त्याच्यामध्ये. होय. त्या व्हिडिओमध्ये काही आठवडी बाजारामध्ये जे चोरे वगैरे आहेत त्याच्यावर ते पण दिसतात, त्याच्यावर देखील कारवाई झाली. आठवडी बाजारात त्या व्हिडिओमध्ये कोणतं हिंगोलीचं म्हणता का तुम्ही? हिंगोलीमध्ये ते जे औंढा नागनाथ जे आपलं देवस्थान आहे तिथे 10-15 दुकानं आहेत वेगवेगळे. तर त्यामध्ये आपण तिथे जे आपलं कंप्लेंट्स जशी गोपनीय माहिती आली होती की मी कृष्णदाच्या पेढे वगैरे वापरतात, त्या अंतर्गत आपण जेवढे पण पेढ्यांची आहेत दुकानं तिथे पूर्णपणे कारवाई केलेली आहे. आणि प्लस तिथे जे आठवडी बाजार जे काही शॉप्स वगैरे आहे तिथे पण आपण कारवाई घेतलेली आहे. काय आव्हान आपण सगळ्या जनतेला आपण तेच आवाहन करतोय, तुम्हाला पण कुठे पण काही पण कधी पण कसं पण तुम्हाला काही आढळलं तर तुम्ही त्वरित FDAच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा 1800 222 365.